हॅलो सर्वांना. बघा आता प्रज्ञाला ना तिचं ते लफडं होतं त्याच्याबरोबरच ती पळून गेली, म्हणजे निघून गेली. त्याच्याच घरात राहते आता गावाला, खेडेगावाला. आणि तिला एक मुलगी झालेली बघा, 1 वर्षाच्या आत मुलगी झाली. आणि तिचं आधी नवऱ्याच्या घरी होती ती, आणि नंतर तिने त्या मुलाबरोबर लफडं केलं आणि त्यातून तिला मुलगी झाली. अजून डायव्हर्स पण नाही झाला तरी मुलगी पैदा करून ठेवली त्यांनी. आणि पहिला मुलगा होता तिला, तो आहे तिच्या नवऱ्याकडेच. तर बघा काय ते, पहिलं तिचं खूप चांगलं होतं. लव्ह मॅरेजच होतं पण चांगलं होतं, फॅमिली चांगली होती, सगळं चांगलं होतं. आता एकदम खेड्याला गेली आणि खेड्याला जाऊन तिने एक मुलगीला जन्म दिलेला आहे. तर लग्न पण नाही केलं तिने, डायव्हर्स होईपर्यंत पण थांबली नाही की डायव्हर्स होऊ दे, नंतर लग्न करू दे, लग्न झाल्यानंतर मुलीला जन्म देऊ दे. तर बघा किती घाई असते ना काही काही मुलींना. तिचा जो कोणी होता प्रेमी त्याच्याबरोबरच ती निघून गेली. आता तुला पण मुलगी झालेली आहे, उद्या जग त्या मुलीला काय बोलेल? अरे हिच्या तर आईचं लग्न पण झालं नाही, ही अशीच आली हिची आई, आणि हिला पैदा केलं. नंतर तुम्ही जसे आईवडील वागता ना, ते तुमच्यानंतर मुलाला समाज टोचून बोलत असतो, माहिती आहे का? त्यामुळं आईबाबाची प्रथम जबाबदारी ही असती की आपल्या मुलाला जन्म देण्याआधी विचार करायचा असतो की अरे ह्याला लोकांनी पुढं काही बोलता कामा नये, ह्याला काही त्रास होता नाही, समाजात राहताना वावरताना ह्याला कुठल्या प्रकारचा कमीपणा आला नाही पाहिजे मग आमच्यामुळं, माहिती आहे का? ह्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आईवडिलांनी. धन्यवाद.